काल सुनेत्राताई पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेले आहेत किंवा त्यांची निवड झालेली आहे. एकमताने बहुमताने ती निवड करण्यात आलेली आहे. राज्याच्या राजकारणातला आणि सत्ता समीकरणातला हा एक नवीन अध्याय म्हणायला हरकत नाही. राजकीय गणितं आणि भावना या दोन्ही बाजू बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. थंबनेलवरनं आणि इंट्रोवरनं तुमच्या लक्षात आला असेलच विषय काय आहे ते. मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाला आज बरोबर 1 महिना होतोय. 28 जानेवारी रोजी त्यांचं दुःखद निधन झालं, अपघाती निधन झालं. एक महत्त्वाची पार्श्वभूमी आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की राजकारणात या अशा स्वरूपाच्या घटना, दुःखद निधनाच्या, अपघाती निधनाच्या घटना हे केवळ वैयक्तिक दुःख म्हणून त्यांच्याकडे बघता येत नाही. याचं कारण असं आहे, संघटनेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षामध्ये नेतृत्वाच्या बाबत असं काही घडलं तर मोठी खळबळ उडून जाते. त्या राजकीय पक्षाला, त्या राजकीय संघटनेला एक मोठा धक्का, एक मोठा हादरा बसतो. तो भावनिक तर असतोच, पण तो संघटनात्मक पातळीवरती जास्त महत्त्वाचा ठरतो. याचं कारण हे सत्तेचं राजकारण आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या नेतृत्वाबाबतची जी जागा रिकामी झाली होती, राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा रिकामी झाली होती, महाराष्ट्राच्या राजकारणातली, महाराष्ट्राच्या राज्याच्या मंत्रिमंडळातली उपमुख्यमंत्री पदाची जागा रिकामी झाली होती. या दोन्ही ठिकाणावरती, या दोन्ही जागेवरती उपमुख्यमंत्री पद म्हणून देखील आणि राष्ट्रीय अध्यक्षपद म्हणून देखील सुनेत्राताई पवार यांची एकमताने, बहुमताने निवड करण्यात आलेली आहे. याचं कारण असं आहे, त्याबाबत तिसऱ्या दिवशीच तो शपथविधी झाला वगैरे, याबाबत सगळ्या मीडियामधनं बोललं गेलेलं आहे. पण एक गोष्ट इथे अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती लक्षात घेतली पाहिजे, ती मान्य केली पाहिजे की संघटनेमध्ये स्टेबिलिटीची गरज असते. याचं कारण असं आहे, ही स्टेबिलिटी, हे स्थैर्य त्या संघटनेतल्या, त्या राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना एकत्र बांधून ठेवू शकतं. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रमनिरास निर्माण होऊ नये म्हणून तसा निर्णय घेणं, काळजावर दगड ठेवून असा पद्धतीचा निर्णय घेणं हे अत्यावश्यक असतं. आणि तो तशा पद्धतीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनी आणि अर्थातच सुनेत्राताई पवार यांनी घेतला आणि तो कालांतराने महत्त्वाचा होता. हे आता देखील आपल्या लक्षात येतं आणि याच्यानंतरही ते लक्षात येणारच आहे. पण हा निर्णय फक्त सहानुभूतीवर होता का, की संघटनेवर, पक्षावर एका नियंत्रणाची गरज होती आणि ती राजकीय होती, ती संघटनात्मक होती आणि ती कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना इमोशनली बांधून ठेवण्यासाठी देखील होती. हे देखील इथे महत्त्वाचं आहे, ते देखील इथे आपण मान्य केलं पाहिजे. माझ्या मते या नियुक्तीची 3 स्पष्ट कारणं मला दिसतात, ती मी तुम्हाला सांगतो. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅमिली सर्कलमध्ये हे नेतृत्व राहणं अशा संघटनांना अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ते या निमित्ताने घडलेलं आहे. अचानक नेतृत्व बदल झाला आणि तो जर का एखाद्या सर्कलच्या बाहेरचा असला तर कार्यकर्ते भितरू शकतात, कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा मेसेज जाऊ शकतो आणि तो कॉन्फिडन्स बिल्ट व्हावा संघटनेमध्ये, त्या पक्षामध्ये, आणि हाच संदेश दूरवर जावा कार्यकर्त्यांमध्ये, संघटनेमध्ये आणि राज्यामध्ये देखील. यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं होतं आणि तो तसा निर्णय घेतला गेला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुनेत्राताई पवार यांना ते नेतृत्वाचं, ज्याला म्हणता येईल की जी नेतृत्व करण्याची आवश्यकता किंवा गरज निर्माण झाली, त्याचं कारण असं आहे, राष्ट्रीय स्तरावरती महिला नेतृत्व हा पक्ष पुढे करतोय हे या निमित्ताने राज्याला दिसलं आणि देशाला देखील दिसलं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या समीकरणात काय काय घडेल हे देखील तुम्ही लक्षात घ्या. काही ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना यामुळे अधिक संधी मिळू शकते, तर काही गटांमध्ये अर्थातच अस्वस्थता पसरू शकते. त्याची कारणं अनेक असू शकतात, ती त्या त्या लेवलला असतात किंवा त्या त्या पक्षांमध्ये जे विविध गट असतात त्या देखील या बाबतीमध्ये करंट अंडरकरंट देऊ शकतात.
आणि एक महत्त्वाची गोष्ट इथे आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती अशी की राजकारणामध्ये, राजकीय पक्षांमध्ये, संघटनांमध्ये असे जर का काही वरच्या पातळीवरती बदल झाले तर अर्थातच खालच्या पातळीवरती कार्यकर्त्यांच्या लेवलपर्यंत, अर्थातच वरच्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांच्या लेवलपर्यंत त्याचे रिपल इफेक्ट्स हे नक्कीच जाणवतात. आता ते कुठल्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणवणार आहेत हे येणारा काळ आपल्याला सांगणारच आहे. मात्र विरोधकांचा देखील एक नॅरेटिव्ह असू शकतो आणि तो नॅरेटिव्ह असा असण्याची शक्यता मला दिसतीये की पक्षांतर्गत काही दबाव होता का आणि तो पक्षांतर्गत दबाव मॅनेज करण्यासाठी सुनेत्राताई पवार यांचीच निवड अध्यक्षपदी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देखील करण्यात आली का, आणि हा जो निर्णय आहे तो किती परिणामकारक ठरणार आहे हे येणारा काळ आपल्याला सांगेल. अर्थातच आता इतक्या लवकर काही कुठल्याही स्वरूपाच्या निवडणुका राज्यामध्ये होणार आहेत म्हणा, काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका शिल्लक आहेत. अर्थात तेव्हा देखील कळेल की हा निर्णय कितपत योग्य होता आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत ते. राष्ट्रीय अध्यक्ष होणं म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती काम करायला मिळणं आणि राष्ट्रीय स्तरावरती काम करायला मिळणं याचा अर्थच असा होतो की येणाऱ्या काळामध्ये जे राजकीय निर्णय महायुती म्हणून आणि NDAचा घटक पक्ष म्हणून घेतले जातील त्यामध्ये सुनेत्राताई पवार यांची थेट दखल असेल, त्या थेट तिथे संबंधित असतील. लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतंय की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेला निर्णय हा डिफेन्सिव्ह मूव्ह नाही आहे, तर ती एक अत्यंत महत्त्वाची राजकीय पक्षांच्या दृष्टीने, राजकारणाच्या दृष्टीने, महाराष्ट्र सरकारमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाच्या दृष्टीने एक फ्युचर पोझिशनिंग आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, राजकारणात प्रत्येक बदलामागे भावना असते, रणनीती असते, पण केवळ भावनेवरतीच राजकारण चालत नाही. रणनीती जास्त महत्त्वाची ठरते आणि त्या रणनीतीचाच भाग म्हणून सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद म्हणून देखील आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील जबाबदारी स्वीकारलेली आहे. या दोन्ही गोष्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहेत का हे येणारा काळ तुम्हाला आणि आम्हाला दाखवेलच. या घेतलेल्या निर्णयाबाबत, त्यांच्या निवडीबाबत तुम्हाला काय वाटतं? ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्टेबिलिटी निर्माण करेल का? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलनीकरण होणारे या ज्या वावड्या उठवल्या जातात त्याच्यामध्ये काही बदल घडवून आणेल का? तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या विविध विषयांवरती, राजकीय घडामोडींवरचं सखोल विश्लेषण, अचूक विश्लेषण बघण्यासाठी, ऐकण्यासाठी ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.